नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण या सिम्बा जातीच्या जवळपास 1.5 एकर क्षेत्रामध्ये टरबूजाची लागवड केलेल्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आहोत. आणि आपण जर बघितलं तर जे आता सध्या वातावरण थोडंसं फ्लक्च्युएशन होतंय. दुपारचं ऊन भयानक त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला दिसतंय आणि सकाळच्या वेळेमध्ये गारवा दिसतोय, थोड्याफार प्रमाणामध्ये दैवर हे आपल्या पिकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आलेलं दिसून येतंय. अशा वेळेस आपल्याला या प्लॉटमध्ये बघितल्यानंतर कोलेट्रिटिकम नावाच्या बुरशीमुळे अँथ्रॅकनोज नावाचा करप्याचा थोडाफार प्रादुर्भाव हा आपल्याला आपल्या टरबूज पिकाच्या पानांवरती त्या ठिकाणी दिसतोय. अशा पद्धतीने पानांवरती टिपके आलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यातून अशा प्रकारच्या बुरशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसतोय. तर मित्रांनो, अशा वेळेस अशा प्रकारच्या बुरशीला कुठल्याही प्रकारचा रासायनिक अशा प्रकारची फवारणी न घेता आपल्याला जर फवारणी घ्यायची असेल तर आता सध्या जर बघितलं तर सेटिंगची अवस्था आहे. 2-2, 5-5 असे फळं आपल्याकडे त्या ठिकाणी सेट होताना दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती मधमाशी सुद्धा आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी आले. तर अशा वेळेस आपल्याला जर कुठली फवारणी घ्यायची असेल अशा प्रकारच्या अँथ्रॅकनोजच्या स्पॉटसाठी तर आपल्याला त्या ठिकाणी ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि त्याच्यासोबत सुडोमोनास अशा प्रकारचे जे काही बुरशीनाशक आहे, जैविक बुरशीनाशकाची फवारणी 5 मिली पावडर फॉर्म मध्ये असेल तर 5 ग्रॅम अशा प्रकारच्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फवारणी घेणे अत्यंत महत्वाचं आहे. धन्यवाद.